नमस्कार. आज आपण एका पाठ्यपुस्तकातल्या धड्याला एका भौगोलिक गुप्तहेर कथेसारखं उलगडणार आहोत. कधी विचार केलाय की काही जागांवर इतकी गर्दी का असते, तर दुसरीकडे काही जागा जवळपास ओसाड का असतात? याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपण दोन खूप मोठ्या आणि इंटरेस्टिंग देशांची तुलना करणार आहोत, भारत आणि ब्राझील. कल्पना करा, एका बाजूला आहे ब्राझीलमधलं साओ पावलोसारखं शहर, एक असं महानगर जे लाखो लोकांनी अक्षरशः गजबजलेलं आहे. आणि मग दुसऱ्याच बाजूला नजर टाका ॲमेझॉनच्या विशाल वर्षावनांकडे, जिथे लोकवस्ती खूपच विरळ आहे. जणू काही एक वेगळंच जग. मग प्रश्न हा आहे की एवढा मोठा फरक येतो तरी कुठून? बरं, चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आपला पहिला क्ल्यू किंवा म्हणा सुगावा हा मानवी वस्त्यांच्या मूळ रचनेतच लपला आहे. याचे आपल्याला मुख्यत्वे दोन प्रकार दिसतात. आता भारतात बघितलं तर उत्तर भारतातल्या सुपीक मैदानी प्रदेशात आणि किनारी भागात आपल्याला अशी दाट म्हणजे एकदम जवळजवळ घरं असलेली खेडी दिसतात. कारण सोपं आहे, इथे साधनसंपत्ती मुबलक आहे. याच्या अगदी उलट विखुरलेल्या वस्त्या म्हणजे जिथे घरं एकमेकांपासून लांब लांब पसरलेली असतात, असं आपल्याला कुठे दिसतं? तर हिमालयाच्या पायथ्याशी, मध्य भारतातल्या जंगलांमध्ये किंवा राजस्थानच्या वाळवंटी भागात. साहजिकच जिथे जमीन खडबडीत आहे किंवा साधनसंपत्ती कमी आहे, तिथे लोक असे विखुरलेले राहतात. ठीक आहे, हा झाला पहिला सुगावा. आता वळूया दुसऱ्या क्ल्यूकडे. तो म्हणजे लोकांचा खेड्यांकडून शहरांकडे होणारा प्रवास. या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? नागरीकरण. आणि इथेच भारत आणि ब्राझीलची गोष्ट एकदम वेगळं वळण घेते. जरा 2010च्या आसपासचे हे आकडे बघा. फरक लगेच लक्षात येईल. भारताचा शहरीकरणाचा वेग बघितला तर तो गेल्या 50 वर्षांत स्थिर आहे, पण तुलनेने तसा संथच राहिला आहे. पण दुसरीकडे ब्राझीलमध्ये काय झालं, तर तिथे याच काळात अक्षरशः शहरीकरणाचा स्फोट झाला. त्यांची शहरी लोकसंख्येची टक्केवारी जवळजवळ दुप्पट झाली. म्हणजे विचार करा, या बदलाचा वेग किती प्रचंड असेल. हा जो प्रचंड फरक आहे ना, तोच आपल्या आजच्या शोधाचा केंद्रबिंदू आहे. हे असं का झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला यामागच्या कारणांचा शोध घ्यावा लागेल. याचं उत्तर फक्त लोकांच्या निर्णयांमध्ये नाहीये, तर ते तिथल्या भूगोलात म्हणजे जमिनीच्या रचनेत दडलेलं आहे. चला, आधी ब्राझीलचं उदाहरण पाहूया. ब्राझीलची बहुतेक लोकसंख्या आपल्याला त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावर एकवटलेली दिसते. याची सुरुवात झाली युरोपियन वसाहतवाद्यांपासून. त्यांना तिथलं समशीतोष्ण आणि दमट हवामान, मुबलक पाणी आणि सुपीक जमीन या सगळ्या गोष्टी एकदम अनुकूल वाटल्या आणि त्यामुळे वस्ती तिथेच वाढत गेली. पण याच्या अगदी विरुद्ध देशाचा आतला भाग, विशेषतः ॲमेझॉनच्या घनदाट जंगलाचा प्रदेश जवळजवळ रिकामाच आहे. का? कारण तिथलं दमट, रोगट हवामान आणि वाहतुकीच्या सोयींचा प्रचंड अभाव. यामुळे तिथे वस्ती वाढलीच नाही. आता भारताची गोष्ट पाहिली तर इथे देशाच्या आतच खूप विविधता आहे. जिथे सुपीक मैदानं आहेत तिथे दाट लोकवस्ती आहे आणि जिथे हिमालय किंवा वाळवंट आहे तिथे विरळ. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. दोन्ही देशांमध्ये लोक कुठे राहणार हे भूगोलच ठरवतो, फक्त वेगवेगळ्या प्रकारे. बरं, भूगोल इतका प्रभावी आहे, तर मग माणसं त्याचा प्रभाव बदलण्यासाठी काही करू शकतात का? नकाशा पुन्हा लिहू शकतात का? चला पाहूया. ब्राझीलमध्ये साओ पावलोसारख्या किनारी शहरांवर लोकसंख्येचा प्रचंड ताण येऊ लागला. तेव्हा तिथल्या सरकारने लोकसंख्येचं समान वाटप व्हावं म्हणून पश्चिमेकडे चला नावाचं एक धोरण आणलं. लोकांना देशाच्या आतल्या भागात जाऊन वस्ती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं. तर आपल्या या तपासाचा निष्कर्ष काय? तो हा की लोक कुठे राहतात हे फक्त निसर्गावर अवलंबून नाही, तर तिथला भूगोल आणि इतिहास या दोघांच्या मिश्रणातून हे ठरतं. भूगोल जणू काही रंगमंच तयार करतो आणि इतिहास त्यावर पात्र कुठल्या दिशेनं जाणार हे ठरवतो. आणि हे आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपलं भविष्य काय फक्त आपला भूगोलच ठरवणार, की सरकारी धोरणं आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं भूगोल आणि इतिहासाने आखून दिलेले हे नकाशे आपण बदलू शकतो?